खरं तर बाबांनी इतकं कितीतरी वर्षापासून त्यांच्यावर काम केलेलं आहे आणि एकदा आपण भेटत आम्ही काय बाबा तुम्हाला सांगणार आहोत सयाजीराव गायकवाड म्हणून एक कुठेतरी प्रातिनिधिक स्वरूपामध्ये सयाजीराव गायकवाडांचं योगदान जे आहे ते आम्ही मांडण्याचा प्रयत्न करतो आहोत। मला असं वाटतं की मी अगदी 5 मिनिटात संपवतो। घटना आहे अशा थोर पुरुषांमुळे ती घडलेली आहे आणि सयाजीराव गायकवाडांचं मोफत शिक्षण ही जी योजना होती बघा तुम्ही, एक शतकापूर्वी ही भावना मनामध्ये येणं की कुठेतरी मोफत शिक्षण मिळावं आणि सक्तीचं ते मिळावं, म्हणजे त्या काळामध्ये मोफत आणि सक्तीचं शिक्षण करावं अशी ही भावना त्याच्या मनामध्ये रुजणं ही फार महत्त्वाची गोष्ट आहे। मुळात 12 वर्ष शिक्षणाचा त्यांचा काही संबंध नव्हता, परंतु हा माणूस शिक्षणासाठी अट्टहास करतो। ज्याला 12 वर्ष शिक्षणाचा काही गंध नव्हता, तिथलं वातावरण नव्हतं, खेडेगावामध्ये राहायचं आणि कुठला गंध नाही, आणि असा माणूस जेव्हा शिक्षणाबद्दल आस्थेनं बोलतो, लोक शिकतील तेव्हा समाज बदलेल, तेव्हा परिवर्तन होईल। आणि हेरॉक्लिस नावाचा विचारवंत असं म्हणतो की जगामध्ये परिवर्तनाखेरीज अन्य कोणतेही सही तत्व नाही, कारण परिवर्तन जर पाहिजे असेल तर कुठेतरी एक तत्व पाहिजे आणि ते तत्व ते समाजात रुजलं पाहिजे। यासाठी हेरॉक्लिसने सुद्धा हा प्रयत्न केलेला आहे। सगळ्यात महत्त्वाचा एक मुद्दा आणखी मला सांगायचा आहे की वाचनालयाची निर्मिती सयाजीराव गायकवाडांनी मोठ्या ताकदीने ती राबवलेली होती। जो माझा समाज जनता वाचेल तरच त्यांना कळेल की जगणं काय आहे, शिक्षण काय आहे, आपलं अस्तित्व काय, आपलं जीवन काय आहे। केवळ नुसतं जन्माला येणं ना आयुष्य संपवणं एवढंच नाही, तर शिक्षणाने बऱ्याच गोष्टी आपल्याला मिळतात आणि हे सयाजीराव गायकवाडांनी ते हेरलं होतं, ओळखलं होतं आणि तीच आस या जनतेसाठी त्यांनी ठेवलेली होती। आधुनिक त्यांनी तंत्रविद्या संशोधनासाठी शिष्यवृत्ती दिली। बघा आपल्याकडे अजूनही संशोधनासाठी पाहिजे तसं गांभीर्याने घेतलं जात नाही, परंतु सयाजीराव गायकवाडांनी मात्र संशोधनासाठी शिष्यवृत्ती सुरू केली होती। तो काळ बघा, हा काळ बघा, आणि त्या काळामध्ये एखाद्या संशोधकाला, एखाद्या विद्यार्थ्याला, एखाद्या अभ्यासकाला संशोधनासाठी शिष्यवृत्ती दिली पाहिजे आणि त्या दृष्टिकोनातून तो माणूस काहीतरी संशोधन करू शकतो, काहीतरी समाजाला देऊ शकतो ही भावना। आणि आपल्याला अजून एक मुद्दा मी मांडतो की स्थानिक स्वराज्य संस्थांची निर्मिती त्यांनी केली। आपल्या संस्थानामध्ये जास्तीत जास्त शिक्षण, संशोधन, विविध कला आणि सगळ्या माणसांना रोजगार मिळेल अशी भावना त्यांनी ठेवली होती। आणि विशेष म्हणजे आपल्याकडे कुणीही उपाशी राहू नये, सगळ्या जाती धर्माच्या लोकांना एकत्र येऊन त्यांना काम करता आलं पाहिजे, त्यांना गुण्यागोविंदाने राहता आलं पाहिजे, हे खूप वर्षापूर्वी त्यांना वाटत होतं। आज अजूनही आपल्याकडे पुरेसे असं चित्र समतेचं दिसत नाही। त्याचं कारण हेच की अशी चांगली मंडळी एकेकाळी होती, परंतु त्यांचा विचार फारसा आपण घेतला नाही, तो मध्येच कुठेतरी सोडून दिला, म्हणून आपली अजून केरळांची संपत नाही, स्त्रियांवरचे अन्याय अत्याचार संपत नाही, अशा अनेक गोष्टी आजही त्या ऋतून बसलेल्या आहेत। कारण अशी माणसं, असा विचार कुठेतरी संपत चाललेला आपल्याला दिसतो आणि म्हणून कुठेतरी आपल्याला महाराजा सयाजीराव गायकवाड यांची आठवण ती येते। आणि त्यांनी हे सगळं जे काम केलेलं आहे ते निश्चितच लक्षात राहण्यासारखं आहे। शेतकऱ्यांसाठी सुद्धा मोठं काम त्यांनी केलेलं आहे। जेव्हा दुष्काळ पडायचा तेव्हा शेतकऱ्यांसाठी त्यांनी वेगवेगळ्या योजना त्या निर्माण केल्या होत्या आणि शेतकरी हा जगाचा पोशिंदा असतो अशी ओळख ही सगळ्या जगाला माहिती आहे, परंतु हे म्हणणं सोपं आहे, परंतु शेतकऱ्यांसाठी त्यांना न्याय देणं हे एवढं सोपं नाही आणि ते काम त्या काळामध्ये सयाजीराव गायकवाडांनी केलं होतं। म्हणून असा एक मोठा राजा आपल्या राज्यात झाला, आपल्या परिसरात झाला आणि तो विचार कुठेतरी पुन्हा एकदा तो रुजला पाहिजे। तो आणि थांबतो। धन्यवाद। दक्ष आणि प्रजाहित दक्ष राजा कसा असतो हे आपण ऐकून घेतलं। माणसाचं जे शरीर असतं ते भाजी भाकरीवर पोचलं जातं आणि लेखक, वाचक, तुमच्या सारखे विचारवंत यांचं जे मन असतं ते माननीय बाबा भांडकर यांना मी या व्यासपीठावर कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून व्यक्त करण्यासाठी आमंत्रित करतो।